नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाडे BDच्या वेबसाईटवरती जे विद्यार्थी आपला ॲप्लिकेशन अप्लाय करतात आणि आपला जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे तो अप्लाय करून आपला जो स्टेटस असतो तो अंडर स्क्रुटिनीमध्ये असतो आणि जो आपला ॲप्लिकेशन अंडर स्क्रुटिनीमध्ये असतो तर आपण फक्त लॉग इन करून अंडर स्क्रुटिनीचा जो स्टेटस आहे तो फक्त आपण चेक करत असतो। तर आपला ॲप्लिकेशन सेंट बॅक टू ॲप्लिकंट म्हणजेच आपल्याला कुठल्या तरी प्रॉब्लेमसाठी जो आपला ॲप्लिकेशन आहे तो रिटर्न बॅक तर आला नाही किंवा आपला जो काही प्रॉब्लेम आहे तर त्याची स्क्रुटिनी रिमार्क असे म्हणतात आपल्याला। तर ते रिमार्क काहीतरी प्रॉब्लेममुळे येते, आपल्याला जो ॲप्लिकेशन आहे तो मागे येतो आपल्यासाठी करेक्शनसाठी। तर ती सर्व माहिती आपण कशा पद्धतीने चेक करायची आहे जेणेकरून आपला जो ॲप्लिकेशन आहे तो अप्रूव्ह होणार आहे, आपल्या ज्या चुका आहे ते आपण करेक्शन करून। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला आपल्या महाडे BDच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून आपल्याला जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी करायची आहे। सिम्पली आपल्याला या ठिकाणी आपला युजर नेम आणि पासवर्ड जो आहे तो एंटर करून कॅप्चा फिलअप करून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। जसे आपण लॉग इन करणार आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर आपण जो अप्लाय केलेला ॲप्लिकेशन असतो ऑनलाईन तर तो आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, माय अप्लाय स्कीम। तर सिम्पली आपल्याला माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी पाहायला भेटेल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहिला जो ऑप्शन आहे तर तो अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपला ॲप्लिकेशन ID जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर आपल्याला बँक डिटेल जी आहे ती या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर डिपार्टमेंट बघू शकतो, स्कीम नेम बघू शकतो आणि मेन म्हणजे आपला जो ॲप्लिकेशनचा जो स्टेटस आहे तो अंडर स्क्रुटिनीमध्ये पाहायला भेटत आहे आपल्याला। ॲक्शनमध्ये आपण फॉर्म जो आहे तो कॅन्सल करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला व्ह्यू फॉर्म आहे, या ठिकाणी आपण अप्लाय केलेला जो फॉर्म आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी आपण बेनिफिट जे आहे ते या ठिकाणी चेक करू शकतो। तर मित्रांनो, आपला जो या ठिकाणी फॉर्म आहे आपण फक्त आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करून फक्त आपण या ठिकाणी चेक करत असतो की माझा फॉर्म फक्त अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे। तर अंडर स्क्रुटिनीमध्ये नाही तर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे ॲप्लिकेशन ID आणि या ॲप्लिकेशन IDवर आपण जसं क्लिक करतो आणि क्लिक करून आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचा जो स्टेप बाय स्टेप लेवल असतो त्याची या ठिकाणी आपण स्टेटस चेक करू शकतो। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो ॲप्लिकेशन ID जो आहे त्याच्यावर आपण जसे क्लिक करू आपल्याला एक नवीन विंडो दिसेल या ठिकाणी। तर विंडोमध्ये आपण नवीन पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला स्क्रुटिनी रिमार्क आहे, रिजेक्टेड रिमार्क आहे आणि ॲक्शन बघू शकतो आपण सेंड टू ॲप्लिकंट आणि कॉलेज क्लार्क। तर मित्रांनो, आपला जो ॲप्लिकेशन आहे तो कुठल्या तरी प्रॉब्लेममुळे आपल्याला सेंट बॅक येतो, आपल्याला रिटर्न येतो आणि ते रिटर्न कशासाठी आला आहे त्याचं रिमार्क आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। अपलोड करंट इयर हॉस्टेल किंवा सर्टिफिकेट प्रोफाईल चेंज। तर या ठिकाणी तुम्हाला जी स्क्रुटिनी असते ती स्क्रुटिनी कशासाठी आलेली आहे त्याचे रिझन या ठिकाणी सांगितलेले असते आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो मागे पाठवलेला असतो आणि कॉलेज क्लार्ककडून हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला मागे पाठवलेला आहे। तर मित्रांनो, आपण जसे या ठिकाणी ह्या अशा प्रकारच्या ज्या डिटेल आहे त्या आपण चेक करत राहायचं आहे वेळोवेळी लॉग इन करून आणि त्यानुसार आपला ॲप्लिकेशन जो आहे तो आपण अपडेट करत राहायचं आहे जेणेकरून आपला ॲप्लिकेशन जो आहे तो या ठिकाणी अंडर स्क्रुटिनीमधून अप्रूव्ह होऊन डायरेक्ट अंडर DDOवर जाणार आहे आणि जसे आपला फॉर्म अंडर DDO कंप्लीट होईल त्यानंतर आपल्याला जी स्कॉलरशिप जी आहे तर ती स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आपला ॲप्लिकेशनचा स्टेटस जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असेल तरी ते तुम्ही ॲप्लिकेशन IDवर क्लिक करून चेक करू शकता। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।